हे सगळं गोदावरी नदीचं पाणी आहे। ह्या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम आहे। नमस्कार मंडळी, मी संतोष तुमचं स्वागत करतो टुरिस्ट संतोष या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कायगाव टोका येथे। कायगाव टोका येथील दुसरं मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। याआधी आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पाहिलं, त्याच्याच जवळ हे घटेश्वर महादेव मंदिर आहे आणि अहिल्यानगर संभाजीनगर हायवेपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे। त्या तिथून अहिल्यानगर संभाजीनगर हायवे जातो आणि तिथून या बाजूला ह्या इथं अवघ्या 500 मीटर अंतरावर हे मंदिर आहे। तर चला तर आता आपण मंदिराकडे जाऊयात। आता मी घटेश्वर महादेव मंदिराजवळ आलेलो आहे। गोदावरी नदीला जेव्हा जास्त पाणी असतं त्यावेळी इथं असं हे पाणी येतं इकडं। हे सगळं गोदावरी नदीचं पाणी आहे आणि तो तिकडं संभाजीनगर अहिल्यानगर जो रस्ता आहे तो ब्रिज आहे आणि या बाजूला हे मंदिर आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घटेश्वर महादेव मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमाजवळ टोका येथे सिद्धेश्वर, घटेश्वर आणि मुक्तेश्वर अशी 3 पुरातन शिवमंदिरे आहेत। मंदिरासमोर बेलाचे झाड असून बाजूलाच नंदीदेव विराजमान आहे। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा। या ठिकाणाविषयी अधिक माहिती जाणून घेऊयात किरण देवले गुरुजींकडून। नमस्कार। नमस्कार। हां, हे जे आहे हे यादवकालीन मंदिर आहे। हां, याचा जो उद्धार जो केला होता हा पेशवेकालीन याचा उद्धार झाला असं या मंदिराचा। हां, रामकालामध्ये ज्यावेळेस रामाला वनवास भोगावा लागला होता हां, हां, त्यावेळेस त्याला एक सुवर्ण मृग दिसलं, हां, सुवर्ण हरिण, त्याला मारीच राक्षस। मग त्यांनी ज्यावेळेस भालगावून भाला सोडला त्या गावाचं नाव भालगाव पडले। ज्या ठिकाणी त्यांनी बाण मारला त्या ठिकाणी बाणगंगा असं म्हणलं गेलं आहे। हां, हां, आणि ज्या ठिकाणी ते मारीच राक्षसाचं वध झाला हां, त्या गावाला कायगाव टोका असं म्हणतात। ज्या ठिकाणी काया पडली त्याला कायगाव असे म्हणले गेले, ज्या ठिकाणी डोकं पडले तर त्याला टोका म्हणलं गेलं, टोका म्हणलं गेलं। ह्या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम आहे। हां, हां, याला नाशिक पासून तर कायगाव पर्यंत याला दक्षिण काशी असे म्हणलं गेलेलं आहे। हां, हां, या दक्षिण काशीवरती कोणत्याही प्रकारचं पाप, कोणत्याही प्रकारचं पुण्य केल्यानंतर हे हनुमानाच्या शेपटीसारखं पुढे जातं। तर तुम्ही काशीला पूजा करतात तसे जर तुम्ही ही तर मिनी काशी म्हणून हे पूजा केली जाते तर याचं सुद्धा त्या काशीसारखं फळ, तेवढंच फळ मिळतं। हां, तेवढंच फळ ह्या ठिकाणी मिळतं। म्हणून याला दक्षिण काशी म्हणून असं ओळखलं गेलं। हां, हां, या जागेला काय म्हणून ओळखलं गेलं? दक्षिण काशी। दक्षिण काशी। दक्षिण काशीवरती केलेलं कर्म हे पुढं चांगलं जातं, हनुमान शेट्टी जातं, हे माघारी बस येत नाही। असं ह्या मंदिराची आख्यायिका आहे। ठीक आहे, धन्यवाद।
असेच धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटनाविषयीचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा. म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येईल. घटेश्वर महादेव मंदिराच्या चारही बाजूने भक्कम अशी दगडी तटबंदी असून मंदिराच्या आतील डाव्या बाजूला भिंतीमध्ये 2 देवीचे लहान मंदिरे आहेत. या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. शेअर केल्यामुळे इतरांनाही या ठिकाणाची माहिती होईल आणि घटेश्वर महादेवांचे दर्शन घडेल. तुम्ही जर संभाजीनगर अहिल्यानगर रस्त्याने जात असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर हायवेपासून अवघ्या 500 मीटर अंतरावर असलेल्या या घटेश्वर महादेव मंदिराला अवश्य भेट द्या. श्री घटेश्वर महादेव आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.